नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 24 मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आली आहेत होळी. त्याचबरोबर या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आहे. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस मानला जातो आणि पौर्णिमा जी आहे तर ही सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा करत असतो. असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी साक्षात पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. म्हणून या दिवशी अनेक प्रकारच्या सेवासुद्धा केल्या जातात आणि काही उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. या दिवशी होळी आहे, त्याचबरोबर हुताशनी पौर्णिमासुद्धा आहे. यामुळे आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. आपल्याला या रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देईल आणि आयुष्यभर तुम्हाला धनधान्य समृद्धी पैसा संपत्ती ही कमी पडणार नाही. आणि सोबतच जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातला दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, होळी आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह पितृदोष हे दूर होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ही या पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असते आणि म्हणूनच आपण या दिवशी जर पिंपळाच्या झाडासंबंधित काही उपाय आणि सेवा जर केल्या तर नक्कीच देवगुरु बृहस्पतींचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची सेवा करतो, परंतु होळीच्या दिवशी साक्षात पिंपळाचं जे पानं असतात त्या पानांमध्ये माता लक्ष्मी जी आहे तर तिचा वास असतो. यामुळे या दिवशी खास करून पिंपळाच्या झाडासंबंधित अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात. शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की पिंपळ हा जो वृक्ष आहे तर हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या वृक्षावरती वास करत असते. म्हणून जो कोणी या झाडाची पूजा करतो त्याच्या घरात संपत्ती आणि समृद्धी येत असते. त्या घरात कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असतील, घरात सुख शांती समृद्धी टिकत नसेल, कोणत्याही महत्त्वाची कामं तुमची पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये सतत कटकट मतभेद या गोष्टी घडत असतील तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करून पहा. तर तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी रविवार आहे, तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. दुपारी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. सकाळी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. तांब्याचाच कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुमच्या घरातलं स्वच्छ तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि यामुळे तुम्हाला एक चमचाभर कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध तुम्हाला टाकायचं आहे. थोडंसं कुंकू जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर एक चमचाभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला लांब कापसाची वात लावायची आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं किंवा तिळाचं तेल असेल तर ते तुम्ही त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही अशावेळी तुमच्या घरात जे तेल आहे ते तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल किंवा तूप देखील तुम्ही घालू शकता. हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तिथे घेऊन जायचं आहे. हे पाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा प्रज्वलित केल्यानंतर
तुम्ही जे पाणी सोबत घेऊन गेले आहेत ते पाणी तुम्हाला त्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे। अर्पण करताना एका जागेवरती अर्पण करू नका, संपूर्ण बाजूने गोलाकार फिरून ते जल तुम्हाला अर्पण करायचं आहे। हे जल तुम्ही अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथे एक अगरबत्ती देखील लावायची आहेत, अगरबत्ती सोबत घेऊन जायची आहे। तुम्ही काही फुलं घेऊन गेले असेल तर ती फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यानंतर या झाडाला तुम्हाला 3 प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या मारायच्या आहेत। या दिवशी या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायला खूप महत्त्व आहे। या दिवशी जर आपण या झाडाला प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या जीवनातील दारिद्र्य, दुःख आणि दुर्दैव जे आहे तर ते दूर होतं। आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी, होळीच्या दिवशी अनेक लोक या पिंपळाच्या झाडाची पूजा करतात, दीर्घायुष्य आणि समृद्धी सुद्धा मिळवतात। या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने विवाह हा लवकर जुळतो, त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असेल तर ते सुद्धा लवकरात लवकर दूर होतात। अनेक लोकांना या गोष्टीची प्रचिती देखील आलेली आहेत। ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली बसायचं आहे, मांडी घालून बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला 3 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी या निघून जाव्या, घरात अखंड लक्ष्मी नांदावी, जे कष्ट आणि मेहनत तुम्ही करशाल त्याला योग्य ते यश मिळू द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, सोबत तुम्हाला जाताना थोडंसं कुंकू घेऊन जायचं आहे। गेल्यानंतर त्या कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। पिंपळाच्या वृक्षाखाली एखादी त्या वृक्षाची वाळलेली काडी पडलेली असेल तर तीच तुम्हाला उचलायची आहे आणि त्या कुंकवामध्ये बुडून पिंपळाच्या झाडावरती तुम्हाला तुमची एक इच्छा लिहून यायची आहे। पान तोडायचं नाही, काहीच नाही, फक्त पान हातात पकडायचं आणि त्यावर तुम्हाला तुमची इच्छा लिहून यायची आहे। मग तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, कोणतीही इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। धनप्राप्तीबद्दल, नोकरी प्राप्तीसाठी, घर खरेदी करण्यासाठी किंवा इतर कुठली तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की या होळीच्या दिवशी करा। बघा, होळीच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी या झाडाच्या जे पान असतं त्या पानामध्ये वास करत असते आणि तुम्ही अशा पद्धतीने पूजा करून जर तुमची इच्छा जर लिहून आले तर नक्की 100% तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।